एक्झाम्पल आहे. येस, 8 नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी आहे. मिसेस सिंगल डिपॉझिटेड ₹10,000. म्हणजे याचा अर्थ काय झाला? पी आहे 10,000 रुपीज इन अ पोस्ट ऑफिस सेव्हिंग ॲट अ सिम्पल इंटरेस्ट ऑफ 3%. रेट झाला 3% पर ॲनम. हाऊ मच अमाऊंट विल शी रिसीव ॲट द एंड ऑफ 4 मंथ. टाईम दिला आहे आम्हाला जस्ट 4 months. या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला? मग कन्वर्ट दिस मंथ्स इन टू इयर. त्यासाठी डिवाइड 4/12. 4 1 4, 4 3 12, म्हणजे 1/3 years. आम्हाला काढायचं आहे अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय काढावं लागेल? एस आय. आणि म्हणून या ठिकाणी लिहा एस आय इज इक्वल टू PRT/100. पी आहे 10,000 मल्टिप्लाइड बाय रेट आहे 3. टाईम 4 months दिला होता, आम्ही त्याला कन्वर्ट केलं इयर्समध्ये. 100 मल्टिप्लाइड बाय 3. सिम्प्लेस करा. या 2 0ला 2 0, 3 1 3, 3 1 3. एस आय आलं 100 रुपीज. हे एस आय आलं 100 रुपीज. हे आम्हाला काही विचारलेलं नाही. वी वॉन्ट टू फाइंड आउट अमाऊंट. अमाऊंटचा फॉर्म्युला P + SI. प्रिन्सिपल आणि सिम्पल इंटरेस्ट यांची बेरीज म्हणजे अमाऊंट असतं. प्रिन्सिपल किती आहे? 10,000 रुपीज. सिम्पल इंटरेस्ट आम्ही फाइंड आउट केलं आहे 100. सो अमाऊंट इज इक्वल टू 10,100 रुपीज. समजलं? व्हेरी गुड. थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे आपोआप तुम्हाला जमायला लागेल. एक्झाम्पल हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधलं आहे. मिसेस सिंगल डिपॉझिट काय करतात? तर 10,000 डिपॉझिट करतात. दॅट इज प्रिन्सिपल ॲट अ सिम्पल इंटरेस्ट ऑफ 3% पर ॲनम. 3% म्हणजे दॅट इज रेट. आणि आम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं अमाऊंट. आणि टाईम होता 4 months. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. लुक हिअर. फाइंड द सिम्पल इंटरेस्ट इफ P इज इक्वल टू, बघा P इज इक्वल टू 400. सरळ सरळ दिलं आहे. R इज इक्वल टू 3.65%. अवघड करण्यासाठी डेसिमल वापरलं आहे. टाईम 150 days. टाईमसुद्धा डेजमध्ये दिला आहे. 150/365 दॅट बिकम्स इयर्स. ठीक आहे, याही ठिकाणी तुम्ही सिम्प्लेस करू शकता. बघा 5 3 15 0, 5 7 35 आणि 5 3 15. म्हणजे आम्हाला किती आलं इयर्स? 30/73 इयर्स. डेजला कन्वर्ट केल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा 73 डिवाइड होतं बघा. आणि आम्हाला फाइंड आउट करायचे एस आय, सिम्पल इंटरेस्ट. फॉर्म्युला तोच आहे एस आय इज इक्वल टू PRT. एक्झाम्पल सरळ सरळ आहे, फक्त त्यांनी काय केलं आहे? रेट डेसिमलमध्ये आहे आणि टाईम डेजमध्ये दिला आहे. प्रिन्सिपल आहे 400. रेट आहे 3.65. टाईम 30 आणि डिनॉमिनेटर प्लेसला काय लिहा? 73. बघा एक काम करूयात, हे जे 2 0 आहेत ना म्हणजे 100 यांना मल्टिप्लाय, वाटल्यास मी तुम्हाला सोपं करण्यासाठी सांगतो. 400ला डिवाइड करतो 4 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 3.65 मल्टिप्लाइड बाय 30/100 मल्टिप्लाइड बाय 73. आता ह्या 100नं काय करा? 3.65ला मल्टिप्लाय केल्यानंतर 2 डेसिमल पॉईंट निघून जाईल. म्हणजे काय येईल आम्हाला? 4 मल्टिप्लाइड बाय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं we get 365 multiplied by 30/100 multiplied by 73. लक्षात ठेवा 73 1चा 73 आणि 73 5चा 365. बघा काय येईल मग? ह्या झिरोला हे झिरो कट करून टाकूयात. 5 1चा 5, 5 2चा 10, 2 1चा 2, 2 2चा 4. we get 2 multiplied by 3 म्हणजे येस एस आय इज इक्वल टू 6 रुपीज. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट किती झाला? तर 6 रुपये झाला. चांगलं एक्झाम्पल होतं. अवघड करण्यासाठी काय केलेलं? रेट डेसिमलमध्ये दिला आहे आणि टाईम डेजमध्ये दिला. ठीक, ओके. हे 9 नंबरचं एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतरचं 10 नंबरचं एक्झाम्पल इथं या ठिकाणी आहे बघा. लुक ॲट. व्हॉट सम ऑफ मनी विल प्रोड्यूस ₹143 इंटरेस्ट. म्हणजे प्रिन्सिपल आम्हाला माहीत नाही आहे,
SI त्यांनी दिला आहे 143 रुपीज इन टाईम दिला आहे 3 इंटीजर 1/4. इम्प्रॉपर करा. 4 3 12 प्लस 1 13/4. येस इयर्स. आणि रेट दिला आहे 2 इंटीजर 1/2. इम्प्रॉपर करा. 5/2%. ठीक आहे. लिहून काढा. SI इज इक्वल टू PRT/100. बघा SI दिला आहे आम्हाला 143 इज इक्वल टू P माहीत नाही आहे. रेट किती आहे 5/2 म्हणजेच 100 मल्टिप्लाइड बाय 2 ॲट डिनॉमिनेटर प्लस. येस. आणि टाईम किती आहे 13/4 म्हणजे 13 वरती आणि 4 डिनॉमिनेटर प्लेस. चला 5 2 10 म्हणजे 20 आलं. या ठिकाणी काय होईल 143ला मल्टिप्लाय करेल 20 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 4/13 इज इक्वल टू P. एकदा बघून घ्या बरोबर आहे का. 13 1 13 13 1 13 1 कॅरी झाले 13 1 13 म्हणजे 11 मल्टिप्लाइड बाय 20 मल्टिप्लाइड बाय 8 इज इक्वल टू P. ओके. 11 2 22 2 2 0 मल्टिप्लाइड बाय 8 इज इक्वल टू P. P इज इक्वल टू काय होईल 8 0 0 8 2 16 1 कॅरी 8 2 16 आणि 1 17 म्हणजेच प्रिन्सिपल आलं 1760 रुपीज. बरोबर उत्तर आहे. क्वेश्चनला अवगत करण्यासाठी टाईम आणि रेट आम्हाला मिक्स्ड फॉर्ममध्ये दिला होता. मला वाटतं तुमच्या लक्षात आलंच. हे 10 नंबरचं एक्झाम्पल होतं. 11 नंबरचं एक्झाम्पल बघूयात एवढ्यात बसतंय का. एक्झाम्पल आहे अ ट्रेडर पेड ₹900 ॲज सिम्पल इंटरेस्ट. बघा म्हणजेच SI किती दिला त्यांनी 900 रुपीज फॉर 3 इयर्स. टाईम झाला 3 इयर्स. ऑन द सम ऑफ रुपीज प्रिन्सिपल झालं 4500. फाइंड आउट द रेट ऑफ इंटरेस्ट. सोपं एक्झाम्पल आहे. SI इज इक्वल टू PRT/100. SI किती आहे 900 रुपीज. प्रिन्सिपल आहे 4500. रेट आम्हाला काढायचा आहे. टाईम 3 इयर्स अपॉन 100. 2 0ला 2 0 कट करा म्हणजे 900. हे जे डिनॉमिनेटर प्लेसला 45 मल्टिप्लाइड बाय 3 आहे हे जे इक्वल टू साईनच्या इकडे आल्यानंतर ते डिनॉमिनेटर प्लेसला आहे ते न्यूमिरेटर प्लेसला होतं. सिम्प्लेस्ट करा. 45 1 45 45 2 90 म्हणजे R किती आलं आम्हाला 20/3 आलं. त्याला मिक्सड फॉर्ममध्ये आहे ना. R इज इक्वल टू 3 6 18 2 रिमेन राहिलं. एवढं झाला रेट. 6 इंटीजर 2/3%. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली तर आपोआप तुम्हालाही लक्षात येईल. सिम्पल इंटरेस्ट दिला होता. अ ट्रेडर पेड ₹900 ॲज सिम्पल इंटरेस्ट फॉर 3 इयर्स. ऑन द सम ऑफ मीन्स दॅट बिकम्स प्रिन्सिपल. ओके ठीक आहे. या ठिकाणी 11 नंबरचं एक्झाम्पल आपण संपवलं आहे. माझ्याकडे 2 एक्झाम्पल बाकी आहेत. ओके 6 नंबरचे एक्झाम्पल मागाचे बाकी राहिलेलं ते बघूयात. हेच आहे का. या ठिकाणी मी 6 नंबरचे एक्झाम्पल मानतो. जुबेदा टूक अ लोन ऑफ ₹4000. ओके. प्रिन्सिपल किती झालं 4000 ॲट 12% म्हणजे रेट झाला 12%. आफ्टर 3 इयर्स टाईम झाला 3 इयर्स. हाऊ मच मनी विल सी हॅव टू रिटर्न. मनी विचारलेत म्हणजे अमाऊंट काढायचं आहे पण अमाऊंट डायरेक्ट नाही काढता येत. यू हॅव टू फाइंड आउट SI. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT/100. P किती आहे 4000. रेट 12%. टाईम 3/100. 2 0ला 2 0 कट करून टाका. 40 मल्टिप्लाइड बाय 36. 4 मल्टिप्लाय करा. 6 4 24. 2 कॅरी झालं आहे. 4 3 12 प्लस 2 14 म्हणजेच 1440. दॅट बिकम्स युअर SI. पण आम्हाला SI नाही विचारलं. वी वॉन्ट टू फाइंड आउट अमाऊंट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे आमचं 4000 प्लस SI काय आहे 1440. टोटल झाली 5440 रुपीज. दॅट इज युअर अमाऊंट. ठीक.
मध्ये 6 नंबरचं एक्झाम्पल माझ्याकडून बाजूला पडलं होतं, लक्षात आलं आहे? जुबेदा हेही प्रिवियस इयर क्वेश्चन आहे बघा, सोपा होता. ठीक, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मला वाटतं याच्या अगोदर मी 11 नंबरचा क्वेश्चन घेतला होता. आता 2 क्वेश्चन फक्त बाकी आहेत. 12 नंबरचा क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी. ऑन अ डिपॉझिट ऑफ ₹6,000 मीन्स दॅट बिकम प्रिन्सिपल 6,000. Sham received ₹6,900 means that is your amount 6,900 at the end of 1 year. टाइम किती आहे? 1 year. What is the rate of interest? R तुम्हाला विचारला आहे. पहिल्यांदा काय करा, अमाऊंटचं सूत्र लिहा. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. अमाऊंट दिला आहे तुम्हाला 6,900, प्रिन्सिपल आहे ₹6,000 आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? येस आहे. 6,900 मधून 6,000 वजा करा. Then you will get SI. SI is equal to ₹900. आणि याच्या मदतीने आता काय काढा? रेट काढा. SI is equal to PRT upon 100. SI 900 is equal to 900 is equal to P किती आहे? 6,000 multiplied by rate we want to find out and time 1 upon 100. 2 0ला 2 0 कट करा. 900 अपॉन 60 इज इक्वल टू R. 0ला 0 कट केले. 6 1 6, 6 1 6, 6 5 30. R इज इक्वल टू 15%. या ठिकाणी आम्ही रेट काढला. त्यांनी काय दिलं होतं? प्रिन्सिपल आणि अमाऊंट दिली ती. त्याच्यामध्ये त्याने SI फाइंड आउट केला आणि SI आणि इतर 2 गोष्टी याच्यामध्ये तिने पुन्हा आम्ही रेटकडे गेलो. गुड. आणि आजच्या या लेक्चरमधलं माझं हे शेवटचं एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊया. 13 नंबरचा एक्झाम्पल आहे बघा. अशोक बॉरोड अ सम ऑफ ₹1650 म्हणजे प्रिन्सिपल झालं 1,650 फ्रॉम रमेश ॲट द रेट ऑफ, रेट झाला 8% पर ॲनम. ही रिटर्न द मनी आफ्टर 1 year 6 months. टाईम कसा दिला आहे? 1 year 6 months. याला कन्वर्ट करा बघा. 1 इंटीजर 6 अपॉन 12. सिम्प्लेस करा. 6 1 6, 6 2 12 म्हणजेच 1 इंटीजर 1 अपॉन 2. इम्प्रॉपर केलं तर 3 अपॉन 2 years. लक्षात आले का बघा? हाऊ मच हॅड ही पेड टू रमेश म्हणजे अमाऊंट काढायचं होतं. अमाऊंट डायरेक्ट नाही काढता येणार. यू हॅव टू फाइंड आउट SI. चला, SI इज इक्वल टू PRT अपॉन 100. P किती आहे? 1650 मल्टिप्लाइड बाय रेट 8% टाइम 3 अपॉन 2. 2 कुठं आलं? डिनॉमिनेटर प्लेसला. या 0ला हे 0 कट करून टाका. 2 1 2, 2 4 8, 5 2 10, 5 3 15, 5 3 15, 2 1 2, 2 2 4, 2 2 4, 33 मल्टिप्लाइड बाय 3 2 6, 6 3 18, 1 कॅरी, 6 3 18 अँड 19. म्हणजे आम्हाला काय मिळालं? SI मिळालं ₹198. पण आम्हाला फाइंड आउट करायचे अमाऊंट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 1650 प्लस 198. याची बेरीज बाजूला करून बघा. 1650 प्लस 198 काय येत आहे? 8. 9 प्लस 5 14, 1 कॅरी, 7 8. म्हणजेच आमचं अमाऊंट झालं ₹1,848. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या भागामध्ये मी एकूण सिम्पल इंटरेस्टचे 13 एक्झाम्पल्स, थोडे कॉम्प्लिकेशन्स असणारे किंवा मग प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये पडलेले, याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. PDF स्वरूपात तर मी हे जे काही लिहिलेलं आहे ते तर तुम्हाला पाठवतो आहेच. क्वेश्चन्स घेतले तेही पाठवतो आहे आणि तुम्हाला बघायला ते जे काही आहे ते तुम्हाला सेंड करतो आहे. चांगली तयारी करा आणि समर वॅकन्सीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. पुन्हा ऑफलाईन मोडमध्ये मी तर हे सविस्तर तुम्हाला वर्गामध्ये शिकवणारच आहे. तोपर्यंत मी आपणा सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.